नमस्कार मंडळी, जाणीच्या यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज आहे श्रावणी सोमवार आणि हा आहे चौथा श्रावणी सोमवार. तर आपण दर श्रावणी सोमवाराला एक मस्त पदार्थ बघतो आहे, नैवेद्याचा खास पदार्थ बघतो आहे. जुना, पारंपरिक आणि तितकेच पौष्टिक असे वेगळे पदार्थ आणि त्यांना उजाळा देण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे, जे आपण कधी कधी आपल्याला माहिती असतं, आपण खाल्ले असतात, कोणीतरी आपल्याला खाऊ घातलेले असतात घरातल्या मोठ्यांनी, पण आपण ते केलेले नसतात किंवा विस्मरणात गेलेले असतात. तर त्यासाठी हे खास पदार्थ, अगदी सोपा पदार्थ आहे, घरातल्या अगदी मोजक्या 3 साहित्यात होणारा हा पदार्थ आहे आणि खूप पारंपरिक आणि तितक्याच कमी वेळात होणारा, चविष्ट असा, पौष्टिकही म्हटला जातो, कारण थंडीत हा पदार्थ हमखास केलाच जातो. तर ही आहे गुळपापडी आणि खूप कमी साहित्य याच्यासाठी लागतं आणि कमी वेळही लागतो. तर आपण बघणार आहोत आज गुळपापडीची रेसिपी खूप सोप्या पद्धतीने. आणि कृष्ण जन्माष्टमी पण आहे, जयंती पण आहे आता कृष्णाची, आणि त्याच्यासाठी पण तुम्ही हा खास नैवेद्य दाखवू शकता कृष्णाला पण. तर असा हा खास पदार्थ आपण आज करणार आहोत, जी आहे गुळपापडी. तर याच्यासाठी आपण मोजकं 3 साहित्य लागणार आहे असं मी म्हटलेलं आहे. तर त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसिक अगदी गुळपापडी म्हटल्यामुळे गूळ लागणारच आहे अर्थात. आणि आपण याच्यासाठी घेणार आहोत कणिक आणि तूप. बस इतकं मोजकं बेसिक 3 साहित्य आपल्याला लागणार आहे. त्याचं प्रमाण ही अगदी सोपं आहे, काहीही कन्फ्यूज होण्यासारखं काही नाही आहे त्याच्यामध्ये. तर याच्यासाठी मी घेतलेले 2 वाटी कणिक आणि आपली नॉर्मल जी कणिक असते ती. तुम्ही थोडीशी जाडसर पण असेल तरीही चालणार आहे, त्यांनी पण छान खुसखुशीत वड्या होतील. एक पाऊण वाटी वगैरे आपण तूप घेणार आहे आणि 1 वाटी गूळ. तर तुपाचं प्रमाण तुम्ही अजून कमी किंवा जास्त असं करू शकता. अगदी बरोबरीचं हवं असेल म्हणजे गुळा इतकंच तर तसंही करू शकता, किंवा पाऊण वाटीपेक्षाही कमी घ्यायचं असेल तर अर्धी वाटी पण घेतलं तरीही चालेल, जसं तुम्हाला आवडत असेल. आणि छानपैकी आपल्याला या तुपामध्ये, आपण पॅन गरम करून घेतला, तूप वितळलं की त्याच्यामध्ये कणिक घालायची आहे. आणि कणिक आता साधारण मस्तपैकी गुलाबी रंग होईस्तोवर, किंवा त्याला असं थोडं क्रीमी टेक्स्चर किंवा बिस्किटांचा साधारण जसा रंग असतो त्या रंगाला येईस्तोवर आपल्याला छान परतवून घ्यायचं आहे. कणिक परतवली गेली की मस्त खमंग दरवळ सुटतो सगळ्या घरभर. तर तुम्हाला ते लक्षातच येईल. आणि कणिक परतताना जसा रंग बदलत जातो तशी ती हलकी पण होत जाते, एकदम फ्लफी होत जाते हळूहळू. तर ती हलकं झाली कणिक की पण तुम्हाला लक्षात येतं की ती हलकी झालेली आहे आणि छान दरवळ सुटतो घरभर. तर त्यामुळे कणिक भाजली गेली आहे लवकर लक्षात येतं. खूप वेळ लागत नाही, पण जरा मंद गॅसवर आपल्याला याला करायचं आहे. खूप हाय फ्लेम करून पटापट भाजायला घेऊ नका, नाहीतर कणिक करपून जाऊ शकते. तर त्यामुळे हळूहळू करत आपल्याला मीडियम टू लो गॅसवरच हिला परतवायचं आहे. साधारण या सगळ्या प्रोसेसला 10 मिनटं वगैरे तरी लागणार आहेत आपल्याला, कारण आपण जरा मंद गॅसवर आपण याला परतवायचं आहे. तर हे बघा, तुम्हाला आता लक्षात येत असेल की सुरुवातीला तूप पूर्ण पिऊन घेते कणिक आणि नंतर मात्र त्याचं तूप पण सुटत जातं. आणि हे बघा, रंग पण बदललेला आहे, तर तुम्हाला लक्षात येत असेल. आणि थोडी ती हलकी पण झाली आहे कणिक, तर त्यामुळे ती भाजली गेलेली आहे पूर्णपणे. साधारण 10 मिनटं तरी या पूर्ण प्रोसेसला आपल्याला लागतात. त्याच्यानंतर आपण ही हलकी झाली कणिक की गूळ घालायचं आहे आणि वेलची पूड घालायची आहे. गूळ पूर्ण वितळून घेतला की अजून मस्त लगेच होऊन जाते, त्यामुळे गूळ तुम्ही चिरून घ्या, किसून घ्या व्यवस्थित. खूप मोठे मोठे तुकडे ठेवू नका, नाही तर त्याला वितळायला वेळ लागू शकतो. माझ्याकडे ही गुळाची पूड आहे आणि ऑर्गॅनिक असल्यामुळे मी तशीच घातलेली आहे. आणि आणखी एक लक्षात ठेवायचं आहे की गूळ घालायच्या वेळेला गॅस आपल्याला बंद करून टाकायचा आहे. गॅस सुरू असताना गूळ घालू नका, नाहीतर गुळपापडी एकदम कडक होऊन जातील. तर हीच याच्यातली सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. बाकी या रेसिपीमध्ये खूप काही विशेष डोकं लावण्यासारखं नाही आहे, खूप सोपी कृती आहे. आणि जेव्हा आपण गॅस बंद करून गूळ मिक्स करतो त्याच वेळेला आपण आधी एक प्लेट त्याला तूप लावून ठेवायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हे आपलं गुळपापडीचं मिश्रण ओतणार आहोत. तर ते ठेवायचं आणि आपलं हे गुळपापडीचं मिश्रण याच्यात घालून छान थापून घ्यायचं आहे एकदम मस्त. हाताने थापू नका, कारण खूप गरम असतं तर चटका बसण्याची शक्यता असते. त्यामुळे असं त्याला चमच्यानी, वाटीनी, जसं तुम्हाला थापायचं असेल तसं एकसारखं करून घ्या. असं एकसारखं आपण करून घेतल्यानंतर आता याला थोडंसं अगदी 5 मिनटं वगैरे थोडंसं थंड होऊ द्या.
बदामाचे तुकडे घातलेले आहेत, ते एकदमच ऑप्शनल आहे, काही घालायची पण गरज नाही आहे, पण ते खूप छान दिसेल म्हणून मी टाकलेत. आणि आता आपण याला अगदी 5 मिनिटं थंड करून घेणार आहे, म्हणजे थंड म्हणजे कोमट अगदी. आणि तेव्हाच आपण याच्यामध्ये सुरीनी काप करून ठेवून द्यायचे आहे थोडेसे. नाही तर ते एकदम पूर्णपणे गार झाल्यावर त्याचे काप करायला जर आपण गेलो तर त्याचे तुकडे पडतात. त्याच्यामुळे हे असं असं आधी करून ठेवून द्यायचं अगदी 5 मिनिटं किंचित कोमट झाल्यावर. जसा आपल्याला आकार हवा आहे चौकोनी किंवा शंकरपाळ्यांसारखा, तर जसा हवा आहे तसा आपण करून घेऊ शकतो. आणि याची जाडी पण तुम्हाला जितकी हवी आहे गुळपापडीची तशी तुम्ही ठेवू शकता. खूप छान होतं. याच्यामध्ये तुम्हाला काही ऑप्शनल टाकायचं असतील ड्रायफ्रूट्स पावडर तसं तुम्ही टाकू शकता, पण ऑथेंटिक अर्थात पारंपरिक वगैरे ही गुळपापडी ही साधारण एवढ्या 3च पदार्थात बनत असते. तर हे बघा मी छान म्हणजे माझ्याकडे बराच वेळ गेलेला आहे, पण तुम्ही 1 तास पण हिला सेट केलं तरी खूप छान सेट होते ती. आणि हे बघा किती मस्त निघून येते आणि खूप सुरेख झालेली आहे. रंग तर खूप अप्रतिम आलेला आहे याचा. आणि दिसते पण खूप छान आहे, खुसखुशीत झालेली आहे. तर अशी ही गुळपापडी तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा तरी, आणि तुम्हाला ती आवडणारच आहे मला माहिती आहे. आणि खूप सोपी कृती आहे, तर घाबरू नका अजिबात. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. हा स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता, नाश्ता म्हणून पण खाऊ शकता, स्वीट पदार्थ पण आहे आणि पौष्टिक पण आहे. तर मुलांनाही अवश्य करून खाऊ घाला. आणि ही कृती आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. भेटूया पुढच्या भागात अशाच पारंपरिक सुंदर पौष्टिक रेसिपींसह. तोपर्यंत नमस्कार. जाणीजे यज्ञकर्म.